शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, मी रोझिना मोनिये आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र. मुंबई महानगरपालिका मोटार लोडर खात्यावर खासगीकरणचे संकट. पालिका प्रशासनाच्या विरोधात कामगारांचे आंदोलन. आज दिनांक 3 जुलै 2026 रोजी मोटर लीडर चौकी ए दक्षिण, सकाळपाळी, दुपारपाळी, रात्रपाळी येथील संयुक्त जयंती उत्सव कमिटीच्या माध्यमातून सर्व कामगार मुकादम यांनी मुंबई महापालिका प्रशासनाने खासगीकरणाविरोधात प्रचंड संख्येने निदर्शन आंदोलन केले व खासगीकरणावर प्रचंड पैशाची उधळपट्टी करणाऱ्या मुंबई महापालिका प्रशासनाचा जाहीर निषेध केला. तसेच या खासगीकरणविषयी पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार सुनील राऊत यांनी मुद्दा मांडून सरकारला जाब विचारला आहे. आजच्या आंदोलनात श्री रवी जाधव, श्री दिलीप जाधव, श्री मंगेश जाधव, श्री प्रमोद कांबळे, श्री संदीप कांबळे, श्री संदीप खामकर, श्री विलास पवार, श्री अंकुश जाधव, श्री रामजीभाई सोलंकी हे सर्व कामगार व मुकादम उपस्थित होते. तसेच प्रत्येक वेळी ए विभागातील कामगारांना सहकार्य व मार्गदर्शन करणारे कामगार प्रतिनिधी श्री मावजीभाई सँडीस हे प्रामुख्याने उपस्थित होते. आमचे प्रतिनिधी दत्ताराम दळवीसह रवी कोतापकर, मुंबई. महानगरपालिका नमस्कार. प्रकट महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज महानगरपालिकेची एक घनकचरा चौकीमध्ये आपण जमलेलो आहोत. त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत. खरं तर प्रशासनाने सगळ्याच बाबतीत खाजगीकरण करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. हे धोरणाच्या विरोधात इथे हे आंदोलन चाललेलं आहे. खरं तर हे डॉक्टरच्या बरोबरचे हे लेवलचे कामगार आहेत. कारण जर कचरा मुंबईतला निघाला नाही तर कदाचित आरोग्याला सगळे मुकावे लागेल. सगळ्यांना उत्तम आरोग्य मिळणार नाही आणि रोगराई पसरू शकते. म्हणून या कामगार संघटनांकडे प्रशासनाने लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आपण जाणून घेऊया ह्या आंदोलन करण्यामागचा उद्देश काय आहे. नमस्कार, तुमचं नाव सांगा. माझं नाव विलास पवार आहे. काय सांगाल आजचं हे आंदोलन आपण करतो आहोत त्याचा मागचा उद्देश काय? आमचा हा उद्देश आहे की आमच्या हाताचं काम काढून हे जे काय कंत्राटीकरण काम करण्याचं महानगरपालिकेने योजलेलं आहे त्यामागचा आमचा आजचा हा उद्देश आहे की आम्ही हे आंदोलन मागचा आंदोलन करण्याचा उद्देश आहे. तुम्ही काय सांगाल, काय उद्देश आहे हे आंदोलन करण्याचा? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. प्रशासनाने गेल्या वर्षी 28 जुलै 2025 रोजी जो करार केला होता की ML जो सेक्शन आहे ते पूर्णतः काढून या ठिकाणी कंत्राटी कामगार हे या ठिकाणी आणायचा जो प्रशासनाने जो घाट घातलेला आहे त्यासाठी पूर्णतः कामगार त्याला विरोध करणार आहे. बोलण्याचा उद्देश असा आहे की घरातल्याच मालकाला बाहेर काढून तिथं कंत्राटी माणूस आणून आणि जो मालक आहे जे आमच्या बापदादाने 7 पिढ्या जे काही कचऱ्याचं काम केलेलं आहे त्यांच्या हातातून हे काम काढायचं आणि कंत्राटी कामगार आणायचं आणि त्यांना द्यायचं. हा प्रशासनाचा जो डाव आहे तो कदापि हा कामगार सहन करणार नाही. आमचं एकच प्रशासनाला म्हणणं आहे की जो आम्हाला तुम्ही काढणार आणि दुसरीकडे टाकणार त्याच्यापेक्षा जे काही कंत्राटी कामगार येतील त्यांनाच तुम्ही दुसरीकडे टाका ना, असा आमचा एक प्रशासनाला एक निवेदन आहे. तेव्हा मी प्रशासनाचा पूर्णतः जाहीर निषेध करतो. तुम्ही काय सांगाल? 28 तारखेला गेल्या वर्षी जो काय करार प्रशासनाने केलेला आहे हा अतिशय जाचक आहे. या ठिकाणी वर्षानुवर्ष आमच्या बापदाद्यांनी काम केलं आहे, मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि ते काम आता आमच्या हातातून काढून कोणत्या तरी प्रायव्हेट लोकांना ते देण्यात येत आहे आणि आम्हाला आमच्या पदापासून दूर केलं जात आहे. हा फार अन्याय आहे आणि ह्या अन्यायाविरुद्ध आज आम्ही या ठिकाणी उभे टाकलेलं आहे. संपूर्ण कामगार या ठिकाणी उभा राहिलेला आहे. गेल्या एस वॉर्डमध्ये जे काही लोकांनी आंदोलन केलं आहे तसंच आंदोलन यापुढे सर्व वॉर्डमध्ये होईल आणि ह्या प्रशासनाचा अशा प्रकारे निषेध केला जाईल. आम्ही प्रशासनाला विनंती करतो की कामगारांची एकदा बाजून आपण समजून घ्यावी आणि जे काय आपण घाट घातलेला आहे तो घाट पूर्णपणे बंद करावा आणि आमच्या कामगारांना जिथे आहे तिथेच ठेवावं. तुमचं काय म्हणणं आहे, काय सांगाल या आता सर्वांना महत्त्वाची अशी गोष्ट आहे की प्रत्येक युनियनचे कार्यकर्ते आमच्या चौकीमध्ये येत होते,
सगळ्यांना प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीला सांगत होते की बाबा अशाला अशी गोष्ट आहे आणि असं करतात तसं करतात, परंतु की काही लोक असे येत होते. आता मी त्या सगळ्या कुठल्याच कार्यकर्त्यांचं नाव घेत नाही किंवा कुठल्या युनियनच्या माध्यमातून बोलत नाही, पण असं झालं आहे ना की आत्ता की एस वॉर्डमधून आमच्या इकडे बरेचसे सगळे कामगार आमच्या इकडे बसवलेले आहेत आणि सगळे बसवल्यानंतर आज आम्ही इकडे निषेध करण्याचं कारण हेच आहे की उद्याच्या तारखेला की आज आमची मोटर लोडर बंद होते, तर रस्त्यावर जो झाडू मारणारा माणूस आहे आमचा, ज्या बायका आहेत आमच्या, त्यांना पण बंद करणार आहे. सुरुवात आमच्याकडनं होणार आहे. आता एस वॉर्डवरून होणार आहे. कशाबद्दल? मोटर लोडरमधून. एकंदरीत महानगरपालिकेच्या सर्वच वॉर्डमधून हा विषय झालेला आहे, खाजगीकरणाचा होणार आहे. तुम्ही काय सांगाल या खाजगीकरणाबद्दल? खाजगीकरण व्हावं की नको? जे खाजगीकरणाचा पहिला विरोध आमचा सर्व कामगारांचा आहे. आम्ही वारंवार आंदोलन केलं, युनियनचा पण आम्ही विरोध केला, युनियनच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही तोडफाड केली होती. तर हे खाजगीकरणाचा आमच्या सर्व कामगाराचा विरोध आहे आणि या खाजगीकरण आल्या तर आम्ही नक्की पूर्ण वाढ बंद करू आणि गाड्या तोडफोड करू, पण हा खाजगीकरण झालं नाही पाहिजे. आम्हाला आमच्या कामं आमच्या हाताला राहायला पाहिजे, हे आमची मागणी आहे. इथे एका कामगाराने सांगितलं की खाजगीकरण जे येणार आहेत खाजगी माणसं त्यांनाच त्यात दुसरीकडे पाठवा. तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल? माझं हे म्हणणं आहे, सर्वात पहिला जे एस वॉर्डमध्ये कामगार जे विरोध करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही ते निषेध नोंदवत आहोत. महत्त्वाचं म्हणजे प्रशासन हे बजेटवर चालतं. प्रशासनाचा कामगारांचा जो बजेट आहे एकंदरीत तो मला वाटतं 15 करोडपर्यंत आहे आणि जे कॉन्ट्रॅक्ट आणलेलं आहे त्यांना प्रशासन 4,000 करोड रुपये खर्च करायला तयार आहे. जर कामगार हा प्रामाणिकपणे वर्षानुवर्ष काम करते, तुम्हाला त्यांच्यामुळे जर महानगरपालिकेला फायदा होत असेल तर मग हे कंत्राट आणण्याची गरज काही आहे. म्हणजेच तुमचं म्हणणं असं आहे की जे इतर खाजगीकरणाला वाढवून देणार आहात ते आमच्याच कामगारांना वाढून द्या, म्हणजे तेच पहिल्यापासून काम करतायत ते प्रशासनाच्या टेक्नॉलॉजीसाठी प्रगतीसाठी आमचा विरोध नाही. ह्याच्यापूर्वी महानगरपालिकेमध्ये डंपर चालू होते, आपला कामगार तिथे काम करत होता, त्याच्यानंतर त्या कॉम्पॅक्टर गाड्याला कामगार तिथे काम करतो. टेक्नॉलॉजीला आमचा विरोध नाही. तुम्ही कुठलीही टेक्नॉलॉजी घेऊन कामगार काम करायला सक्षम आहे. आम्ही प्रामाणिकपणे इथे काम करत आहोत. जर आमचं इथे काम हिरावून घेत असेल तर आम्ही प्रशासनाचा निषेध करणार म्हणजे करणार. प्रामाणिकपणे काम करत असलेले हे कामगार त्यांच्या वेटीस धरले जात आहेत, त्यांच्या बदली खाजगीकरण केलं जात आहे. त्या खाजगीकरणाला होणारा खर्च हा जर आम्हालाच दिला वाढून किंवा आमच्याच डिवाईड करून दिला तर आमचाही फायदा होईल आणि वर्षानुवर्ष जे आमचे वडिलोपार्जित काम चालू आहे ते तसंच राहील. तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी प्रशासनाचा पहिला निषेध करतो आणि प्रशासनाच्या माध्यमातून आणि युनियनच्या सहमताने जो हा करार केलेला आहे 28 जुलैचा गेल्या वर्षी, तो आम्हाला आम्ही त्याला निषेध करतो. आणखी एक, जर तुम्ही आमचे परमनंट कामगार जेव्हा पिढ्यानपिढ्या चाललेला जो कामगार आमचा कामगार आहे आणि तो आम्ही महानगरपालिकेची सेवा करतो आहे, तो कामगार काढून तिथे त्या जागी नवीन कामगार कंत्राटी कामगार आणतात, त्याला आम्ही निषेध करतो. आणि ते पैसे खाऊन युनियनच्या आणि प्रशासनाच्या सहमतीने जो पैसे खाऊन जो कामगार भरती केलेला आहे 10,000 कामगार, आणि त्यांना 10,000 कामगारांना जो एरियस काढला तो 12, 13, 10,000 लाख असे त्यांना जो एरियस काढला तो त्यांचा काढला. पण आमच्या कामगारांना जो एरियस देतात ते तुकडे करून देतात आणि त्याचा 500 रुपये वर्गणी घेतात किंवा 700 रुपये. त्यांचा आम्ही निषेध करतो युनियनचा. आणि जो पहिली जे युनियन काम करत होती टेबल टाकून 10 रुपये पावतीमध्ये, ते जे काम करत होती युनियन ते आता काम करत नाही. आता हे युनियन एकदम थर्ड क्लास झालेले आहे आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांचा निषेध करतो. आणि ते जे पैसे पॉकेट म्हणजे त्यांच्या युनियनचे जे पैसे कापतायत आपल्या पगारातून ते सगळ्यात त्यांचे पहिले बंद करण्यात यावे आणि त्या युनियनला हद्दपार करा. हेच आमचं कामगार. एकंदरीत कामगार संघटना पण व्यवस्थित काम करत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. कामगार संघटनांनी याच्यापूर्वी जसं काम केलं आहे तसं केलं असं तर कदाचित हे खाजगीकरण करण्याची वेळ आली नसती. तुमचं काय म्हणणं आहे खाजगीकरणाबद्दल? जय भीम, जय शिवराय.
माझं नाव रवींद्र शांताराम जाधव ए साऊथ या चौकीवर मी बोलत आहे आणि या ठिकाणी आमचे सर्व कामगार वर्ग उपस्थित आहेत निषेध करण्यासाठी. दिनांक 28/7/2025 रोजी ज्या 5 युनियननी मान्यताप्राप्त 5 युनियन त्यांनी सह्या केल्या आणि आम्हाला कामगाराला पूर्व कुठलीही सूचना न देता त्यांनी आमची फसवणूक केली. त्यानंतर प्रशासनाच्या हातामध्ये आम्हाला दिलेलं आहे आणि प्रशासन आतापर्यंत प्रशासनाने जो कारवाईला सुरुवात केलेली आहे म्हणजेच एस साऊथ या वार्डमधून एस वार्डमधून ही जी सुरुवात केलेली आहे आणि ती एस वार्ड सुरुवात करायला आपल्या इथपर्यंत पोचायला काही वेळ लागणार नाही. त्यासाठी आज आम्ही 24 वार्ड या ठिकाणी आज प्रत्येक वॉर्डला असं कळवलेलं आहे की 24 वॉर्डनी प्रत्येकाने मोटर लोड चौकीनी तिथे आंदोलनं करायची आहेत, निषेध करायचा आहे आणि ह्या दिलेल्या आपल्याला जे फसवणूक ज्यांनी केलेली आहे त्यांना दाखवून द्यायचं आहे की आम्ही कामगार इथला कामगार मोठं गेले 25 वर्ष गेले काही पिढ्या आपला कामगार आजोबा असतील पंजोबा असतील तर आमचे कोणी असतील त्याच्यापासून ह्या कामगार मोटर रोड चौकीवरती काम करत असताना तुम्ही अचानक आम्हाला जर बाहेर काढताय आणि ते आम्ही होऊ देणार नाही. जरी ऊन वारा पाऊस असला तरी आम्ही नित्य नियमाने जर महानगरपालिकेची सेवा देत असू आमची कोणतीही चूक नसताना तुम्ही जर का हे तिथं आम्हाला प्रशासन आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही ते होऊ देणार नाही. याकरिता आम्ही निषेध करतो. जय हिंद. बोला काय बोला. प्रत्येक वेळेस कोल्हापूर आवश्यक सेवा तिथे देणार. प्रत्येक जागेवरती महाडला पूर आला तिथे सुद्धा महानगरपालिकेचा कर्मचारी जाणार. कोविड सारखा महारोग आला, महामारी आली त्यावेळेस पण कामगारच तिथे जाणार आणि त्यावेळेस आम्हाला प्रशंसा करणार की तुम्ही कोविडचे वॉरियर योद्धे. मग यावेळेस योद्ध्यांची तलवार का काढली जाते? यावेळेस योद्ध्यांची तलवार काढून त्यांचे हात निहत्ते करून मग त्यांच्यावरती वार का केला जातो? या शासनाचा जाहीर निषेध असो. एकंदरीत घनकचरा डिपार्टमेंट हे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतं. जर ही अत्यावश्यक सेवा जर बंद झाली तर लोकांचे किती हाल होतील, आरोग्यावर किती परिणाम होईल याचा विचार शासनाने करायला हवा. ज्यावेळेस खाजगीकरण केलं जातं त्यावेळेस जुने जे कामगार आहेत त्यांचा विचार करून त्यांच्यातच काही पगारवाढ देऊन त्यांच्याकडेच हा होणारा खर्च जर डिवाइड केला तर आमचे कामगार अतिउत्साहाने आणि अजून उत्स्फूर्तपणे काम करतील असं या सगळ्या कामगारांचं म्हणणं आहे. खरं तर प्रशासनाने इकडे जातीने लक्ष देऊन ह्या कामगारांनी की जे आज आंदोलन छेडलं आहे त्या आंदोलनाचा विचार करावा अशी सर्वांना विनंती आहे. कॅमेरामन रवींद्र जाधवसह मी दत्ताराम दळवी, मुंबई. आम्ही जिंकणारच. आम्ही ML सोडणार नाही. आम्हाला आंदोलन करायला लागलं तरीही चालेल. आम्ही तयार आहोत. कामगार एकजुटीचा. कामगार एकजुटीचा. कामगार इथेच राहायला पाहिजे. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.